की आपल्या LCB म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केलेली आहे. जे दानपेटीमध्ये दान केलेलं जे तिजोऱ्या फोडून जे चोरटे चोरी करायचे किंवा मंदिरामधल्या काही मूर्ती, घंटा वगैरे चोरायच्या, अशा एका टोळीला जेरबंद करण्यात आलेलं आहे. आणि जुन्नर आंबेगाव तालुक्यातील हे सगळे 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने चांगली कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये अशी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमधला 23/2/2026 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामधला फिर्यादी शांताराम गोपाळ भुजबळ 67 वर्ष, राहणार आळे चिचकाई माळा, तालुका जुन्नर यांनी त्यावेळी फिर्याद दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की आळे गावामध्ये एक खंडोबा मंदिर आहे. त्या ठिकाणी 23 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या वेळी 2 चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी फोडून रोख रक्कम, सोन्याचा व चांदीचा मुलामा असलेले दागिने म्हणजे 20,000 रुपयाचे हे असा मुद्देमाल चोरी केला होता. त्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि त्याचा तपास चालू होता. आणि त्यानंतरसुद्धा आता या 2 महिन्यामध्ये या मंदिरमधल्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ ही जुन्नर आंबेगाव तालुक्यात झाली होती. आता हेच आळे गावातलं खंडोबा मंदिर, त्यानंतर काय शिरोली बुद्रुक येथील जुन्नर तालुक्यातील भैरवनाथ मंदिर, नारगाव येथील साईबाबा मंदिर, नळावणे येथील खंडोबा मंदिर, मंचर शहरालगत कळंबा माता मंदिर आणि जुन्नर तालुक्यातील जे धालेवाडी येथलं शिवशंभो मंदिर, रांजणगाव गणपती गावाजवळ एक असलेलं सोमेश्वर मंदिर, अशा मंदिरामध्ये जाऊन तिथल्या दानपेट्या फोडून त्यातली रोख रक्कम आणि लोकांनी दान केलेल्या तसेच मंदिरामध्ये इतर काही जे मौल्यवान साहित्य होतं ते चोरी गेलेलं होतं. आणि यात्रा उत्सवाचा कालावधी असल्यामुळं गावगावी आता यात्रा उत्सव साजरा केला जातो देवी देवतांचा. अशावेळी मंदिरात चोरी केल्या असल्यामुळं भाविक नाराज झाले होते. आणि याबाबत पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. तर स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेऊन त्याच्यामध्ये सर्व गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिली. पथकाला योग्य सूचना वगैरे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यानंतर CCTV फुटेज असतील किंवा हे गुन्हे कशा पद्धतीने करतात किंवा यांचं मोबाईलचा डाटा रिकव्हरी, लोकेशन, म्हणजे हे जे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे LCBने चांगल्या पद्धतीने तपास केला. आणि या सगळे हे CCTV फुटेज वगैरे व्यवस्थित तपास केल्याच्यानंतर तसेच काही गोपनीय बातमीदारांकडून देखील मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुनील सुरेश आगिवले, वय वर्ष 20, राहणार कळस खुर्द, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. दुसरा आरोपी भीमा भाऊसाहेब गिरे, वय वर्ष 26, राहणार नांदूर शिंगोटे, तालुका संगमनेर, यांना पुणे नाशिक हायवे लगत असलेल्या कांदळी फाटा परिसरामधून LCBने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केले असल्याची कबूल दिली. त्यांच्याकडून हे सगळे गुन्हे करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल असेल, कटावणी, स्क्रूड्रायव्हर, रोख रक्कम असेल, एक स्प्रे, चांदीच्या पादुका असा एकूण 1,19,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. म्हणजे आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर परत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा आहे. तिसरा गुन्हा त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात केला आहे. चौथा गुन्हा रांजणगाव MIDCच्या पोलीस ठाण्यामध्ये हद्दीत केला आहे. जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील केला आहे. 6वा गुन्हा मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला आहे. 7वा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला आहे. 8वा गुन्हा संगमनेर शहर अहिल्यानगर इकडं किल्ला आहे. म्हणजे तब्बल 8 गुन्हे हे यांच्याकडून यांनी केले असं या तपासामध्ये उघडकीस आलेले आहेत. आता यांना न्यायालयामध्ये आरोपींना हजर केले आणि आता हे जे आरोपी आहेत हे आता न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत. आता ही जी सगळी जी कारवाई आहे ती स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर आहे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, समाधान नाईक नवरे, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम या सर्वांच्या टीमने यशस्वीरित्या केलेले आहे. जुन्नर टाइम्स, जुन्नर.